नमस्कार, तनुजेस रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इडली, सांबर आणि खोबऱ्याची चटणी। आपण सर्वप्रथम सांबर बनवूया। त्यासाठी लागणारी सामग्री बघा। तूर डाळ 1 वाटी घेतलेली आहे, थोडीशी हळद, टोमॅटो 1 कांदा, चिंचेचा कोळ, बटाटा, भोपळा, गाजर, बीन्स, कांदा, उडीद डाळ, काश्मीरी पूड, मसाला चटणी, गूळ, सांबर मसाला, मोहरी, जिरे, काश्मीरी मिरची आणि मीठ। आता आपण डाळ, टोमॅटो, कांदा, हळद हे सर्व आपण कुकर लावून घेऊ आणि बटाटा, भोपळा, गाजर, बीन्स, कांदा, उडीद डाळ हे आपण एका पातेल्यामध्ये शिजवून घेऊ। आता आपण कुकर लावून घेतलेले आहेत, सर्व इन्ग्रेडियंट शिजायला टाकलेले आहेत। कुकरमध्ये सर्व इन्ग्रेडियंट शिजलेले आहेत। आता आपण हे थंड झाले की मिक्सरला लावून घेऊ। हे आपण डाळ सगळी मिक्सरला लावून घेतलेली आहे अशी। ह्यामध्येच गूळ घालून घेऊ आपण, काश्मीरी पूड, आपली घरगुती चटणी आणि हे सांबर मसाला। हे फोडणीत न टाकता अशा पद्धतीने टाकून घ्यायचं। मीठ चवीनुसार। हा चिंचेचा कोळ आहे, हा असा गाळून घेऊया आपण। हे सर्व आपण असं हलवून घेऊ आणि सर्व व्हेजिटेबल आपण शिजवलेले आहेत। आता आपण फोडणी टाकू। आपण हे सर्व शिजवून घेतलेलं आहे, बटाटा, कांदा, बीन्स, गाजर। आता हे सर्व आपण एकत्र करू आणि तडका मारून घेऊ। आता आपण तेलाची फोडणी टाकू। सर्वप्रथम तेल, मोहरी, जिरे, या अशा मिरच्या आहेत ह्या लाल। ही फोडणी थंड झाली की आपण सांबर मध्ये ओतून घेऊ। तर ही फोडणी आपण ह्यामध्ये घालून घेऊ। आता वरून कोथिंबीर टाकून घेऊ आपण। ह्याला एक उकळी आणून देऊ। आता अशा पद्धतीने हे सांबर तयार झालेलं आहे। आता आपण खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी घेऊ। खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारी सामग्री बघा। 1 नारळ घेऊन, नारळ सगळा कट केलेला आहे, त्याच्यावरली साली काढून घेतलेली आहेत आपण। नारळाचं पाणी ग्लास मध्ये आहे। 1 कप दही घेतलेला आहे, मिरची, आले, कोथिंबीर, साखर, मीठ, थोडे शेंगदाणे भाजून त्याच्यावरली साल काढलेले आहे, फुटाणे आणि फोडणीसाठी मिरची, कढीपत्ता, जिरे आणि मोहरी, तेल। सर्वप्रथम आपण खोबरे, कोथिंबीर, मिरची, आले, दही, शेंगदाणे, फुटाणे हे सर्व मिक्सरला लावून घेऊ। आपण हे मिक्सरला लावून घेतलेले आहे खोबरं। आता आपण याला तडका मारून घेऊ। तेल, मोहरी कडली की जिरे टाकून घेऊ आणि ही लाल मिरची। ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण इडली करायला घेऊ। हे रेशनचं तांदूळ आहे, हे 12 तासापूर्वी भिजायला घातलेलं होतं। 12 तासानंतर हे मिक्सरला लावलेलं आहे आणि आता आपण ह्याच्या इडल्या बनवणार आहे। आपण ह्यामध्ये आता मीठ घालून घेऊ आणि इडली पात्रामध्ये इडल्या बनवून घेऊ। आता इडलीच्या भांड्यांना असं आतून तेल लावून घेऊ आणि मग इडली ह्यामध्ये घालून घेऊया। हे 7 ते 10 मिनिटांमध्ये ह्या इडल्या शिजतील। नंतर आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने इडली शिजलेल्या आहेत। अशा पद्धतीने इडली, सांबर, चटणी तयार झालेली आहे। धन्यवाद।